रणभूमी मराठी न्यूज. प्रभाग 29 मध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सौ यमुना घुगे आणि बाळासाहेब घुगे यांच्या प्रचार मोहिमेला सुरुवात. नवीन नाशिक, स्वामी विवेकानंद नगर. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या इच्छुक उमेदवार सौ यमुना घुगे आणि बाळासाहेब घुगे यांच्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योगपती बुधाजी पानसरे, मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, माजी नगरसेविका शीला भागवत तसेच केदारे सर आणि करंजे उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच नागरिकांना नाश्त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना बुधाजी पानसरे म्हणाले, यमुना घुगे आणि बाळासाहेब घुगे स्वतः दिव्यांग असूनही त्यांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत प्रभागातील नागरिकांनी त्यांना ठाम समर्थन द्यावे. यानंतर मंडल अध्यक्ष राहुल गणोरे म्हणाले, दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम कौतुकास्पद आहे. बाळासाहेब घुगे यांनी केलेल्या कार्याची पक्ष नक्कीच दखल घेईल. ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी केदारे सर म्हणाले, आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब घुगे यांच्या समर्थने एकजुटीने उभे राहू, असा पाठिंबा त्यांनी व्यक्त केला. यानंतर कार्यकर्त्यांनी प्रभागात घरोघरी जाऊन पत्रकांचे वितरण केले. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सौ यमुना घुगे म्हणाल्या, प्रभाग 29 सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी अधिक जोमाने काम करणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख योगेश वाणी, बी.के. नागरे, रंगनाथ दरगुडे, पगारे, बाहलेराव, लोघा, काशीद, प्रतिभा पाटील, सोनू आव्हाड, साहेबराव कांगणे, सागर जैन, राहुल सदाफळे आणि अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा उपाध्यक्ष दशरथ गांगुर्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप केकाणे यांनी केले. बाळासाहेब घुगे, मी विकलांग बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. मी या संस्थेतर्फे बरेच दिव्यांग लोकांचे कामे केलेली आहेत आणि इथून पुढे सुद्धा मी दिव्यांग लोकांचे खूप कामे करेन. तर मी आता प्रभाग 29 मध्ये इच्छुक आहे. तरी मला सर्व दिव्यांगांनी या प्रभागाच्या नागरिकांनी मला एक मतदान द्यावे ही मी इच्छा बाळगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना ब्लँकेट वाटप तसेच या प्रभागामधून इच्छुक असलेले आमची धर्मपत्नी सौ यमुनाताई बाळासाहेब घुगे यांच्या प्रचाराला नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आमचे पितृतुल्य उद्योगपती बुधाजीदादा पानसरे तसेच मंडळाचे अध्यक्ष राहुल भाऊ गणोरे, माजी नगरसेविका शीलाताई भागवत, शिवसेना पक्षाचे दिव्यांग आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष योगेशदादा वाणी तसेच मला काही मदत करणारे नागरे सर, गांगोडे साहेब आणि दरगुडे सर हे सर्वजणांनी या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आम्ही दोघं पती पत्नी गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी विकलांग उद्योगी संस्था आणि भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून काम करत आलो आहे. तर आजपर्यंत मी भरपूर काम केलेलं आहे. आता मला सर्व या प्रभागातील नागरिकांची मागणी होती का बाळासाहेब तुम्ही एवढं काम करतात, एकदा तुम्ही या प्रभागामधून प्रतिनिधित्व करा. तर सर्व आज या ठिकाणी 50-60 ज्येष्ठ नागरिक होते. त्यांनी सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि गेल्या 12 वर्षापासून आपल्या या स्वामी विवेकानंद परिसराला नगरसेवक नाही, नगरसेवक आहे म्हणा पण त्याने आपल्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं बाळासाहेबासारखा जर तळमळीचा कार्यकर्ता उभा राहणार असेल तर सर्व या प्रभागातील नागरिकांची एकच मुख्य मागणी का तुम्ही उभे राहा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. वेळेला या प्रभागातील हांडा मोर्चा असन, ड्रेनेजची समस्या असन, या रस्त्याचा प्रयत्न असन, सर्व प्रयत्न मार्गी लावण्याचं काम केलं आहे. तसेच आजपर्यंत मी आणि माझी पत्नीने आम्ही दोघांनी मिळून या नाशिक महानगरामधील 1000 दिव्यांग बांधवांना पिवळे रेशन कार्ड तसेच 2 ते 2,500 दिव्यांग आणि विधवा ज्येष्ठ नागरिक यांना आहेत. माझ्या
मी आता जास्ती बोलणार नाही, कारण निवडणुका झाल्यावर जे मला करायचं आहे ते माझ्या लक्षात आहे. आजपर्यंत जसं काम केलं आहे तसं इकडून पुढे चालू घेईन. मी तुम्हाला सर्व प्रभागातील जनतेला आश्वासन करतो, तुम्ही आजपर्यंत सर्व नगरसेवक निवडून दिले आहेत, पण एकदा एक दिव्यांग माणसाला तिकीट देऊन बघा. आम्ही काही दुसऱ्या लोकांसारखे उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही जसे आपण आहे तसं आहे. पांडुरंगाने आम्हाला 11,000 रुपये दोघांना नवरा दर महिन्याला पेन्शन मिळते, 25 धान्य मिळतं. त्याच्यामुळे आम्ही 1 रुपयाचा मी 500 रुपये कॅम्प करून त्याच्यावर सगळं प्रभागाला देऊन देणार आहे का? आम्ही दुसऱ्या लोकांसाठी जरी 5 वर्षामध्ये निवडून गेलो तरी 1 रुपयाचा आम्ही भ्रष्टाचार न करता प्रभाग कसा सुरक्षित होईल याचा प्रयत्न करू. सुंदर त्यांना देण्यात येईल, बाकी सर्वांचं मत बाकीच्यांना देण्यात येईल. बोला साहेब, ताई बोला. आमचं मत दिव्यांगांना, त्यांनी खूप कामं केले आहेत आणि इथून पुढे पण ते कामं करतील अशी अपेक्षा आघाडी. प्रतिनिधी चंदन खरे, मराठी न्यूज नाशिक.